राम राम मंडळी, मी आहे सांगलीची प्रिया. तर आज असं नवरा रुसलेला माझ्यावर म्हणतो काहीतरी जेवण छान बनवूया. तर मी बनवलं आहे आलू छोले मसाला, जे की रेस्टॉरंटमध्ये आपल्याला मिळतं तसंच सेम. चला वेळ न घालवता रेसिपी सांगते कसं बनवलं ते. छान इथे खोबऱ्याचे स्लाईस करून घेतले, 2 टॅमॅटो, 2 मोठे कांदे आणि आलं लसूण मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता. तर छान असं हे तवा गरम करायला ठेवले. यामध्ये घालायचं आहे आता सुकं खोबरं, जे की स्लाईस करून घेतलेलं आहे. तुम्ही किससुद्धा घेऊ शकता. तर इथे सुकं खोबरं छान स्लाईस करून घेतलेलं आहे. तर तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी लसूण आणि 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि त्यांना छान असं खरपूस भाजून घेणार आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तर इथे बघू शकता तुम्ही, डाग पडायला सुरुवात झालेली आहे. असं खरपूस भाजलं ना खोबरं, खूप छान चव येते आणि वाटण अगदी छान होतं रेस्टॉरंट स्टाईलसारखं. तर मी ते छान असं भाजून घेतलेलं आहे. तर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. खोबरं, लसूण आणि मिरच्या भाजल्यानंतर आता आपण यामध्ये घालायचा आहे कांदा, जो की मीडियम साईजमध्ये असं कट करून घेतलेला आहे मी. तर हे 2 ते 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत असे मीडियम साईजमध्ये. कांदा आणि टॅमॅटो दोन्हीही आपल्याला छान थोडंसं तेल घालून त्याच्यावरती सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर मी ते हे भाजून घेत आहे. त्यावर थोडंसं तेल घालायचं जेणेकरून ते सॉफ्ट होतील असे. तर मी कांदा आणि टॅमॅटो छान असे भाजून घेते. तुम्ही छोले मसाला कसा बनवता किंवा आलू छोले कसे बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील, कोणते व्लॉग बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे छान टॅमॅटो आणि कांदा असा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. ते सुद्धा आपण ताटात बारीक काढून घेऊया. हे असं केलं ना, भाजून घेताना वाटण छान होतं आणि वाटणातला जो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि एक वेगळीच चव येते. तर इथे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून आपण छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर गाईज मी आता विचार करते की व्लॉग पण चालू करू, डेली व्लॉग. तर तुम्हाला बघायला आवडतील का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी नक्की ट्राय करेन वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन यायचं. तर मला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आवडला तर. तर इथे छान मी वाटण करून घेतलेलं होतं. तर यातले थोडेसे छोले मी साईडला काढून घेणार आहे. ते मी सांगते तुम्हाला मी का बाजूला काढले. तर इथे मी अखंड असे अर्धे बटाटे टाकले होते. तर हे आता शिजल्यावर मी ह्याला पळीच्या सहाय्याने असं बारीक बारीक तुकडे करून घेणार, जेणेकरून ते भाजीमध्ये व्यवस्थित दिसते. तर हे बघा, तर छोले आणि बटाटे कुकरला 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. छान अशी आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. यात मी आता मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे. हे मेन आपलं असतंच प्रत्येक पदार्थामध्ये. तर मी इथे आता हे जिरे मोहरीचा तडका लागला की त्यामध्ये हे आपण जे वाटण केलं होतं ते आता हे आपण घालून घेऊया. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे लाल तिखट. आपल्या चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. तर मी इथे माझ्याकडे थोडासा पावभाजी मसाला शिल्लक होता, तो मी यामध्ये घालणार आहे. तुम्ही सांबार मसाला किंवा पावभाजी मसाला किंवा छोले मसालासुद्धा घालू शकतात. तर मी इथे पावभाजी मसाला ॲड करते. तर छान असं ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पूर्ण वाटण. छान फ्राय करून घ्यायचं 1-5 मिनटं मंद आचेवर, नाहीतर करपेल ते वाटण खाली. तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे वाटणला. तर आलटून पलटून असं छान वाटण आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं पाणी, जेणेकरून आपलं ते वाटण शिजवेल. तर मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती घातलं आहे. आणि ते सर्व मिक्स करून छान असं झाकण ठेवून 1-5 मिनटं मंद आचेवर आपल्याला त्याची वाटण ते शिजवून घ्यायची आहे, ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. तर इथे ग्रेव्ही आपली शिजलेली आहे छान अशी. आता यामध्ये घालूया आपण छोलेची पेस्ट, जे की मगाशी आपण छोले बाजूला काढून घेतलेले ना, त्याची मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घेतली. तर हे असं केल्यामुळे आहे ना, छोलेच्या भाजीला थिकनेस येतो आणि हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपली जी घट्ट जाडसर ग्रेव्ही असते ना, तशी होते. तर हे मी फक्त छोले मिक्सरला असं ग्राइंड करून घेतलेलं आहे बारीक एकदम. तर यामध्ये आता ते छोले घातले, मिक्स केलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे कसुरी मेथी. कसुरी मेथीने काय होतं ना, चव येते. ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतात, ज्या रेस्टॉरंटमध्ये जे आपण भाज्या खातो त्यामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये कसुरी मेथी असते. तर कसुरी मेथी घातली की छान असं आपण शिजवून घेतलेले बटाटे आणि छोले यामध्ये घालून घ्यायचे आहे.
तर इथे छोले आणि बटाटे मी घालून मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं स्ट्रेक्चर आलेलं आहे त्याला. तर यामध्ये आता आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून द्यायचं आणि वाफ काढायची. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं तवंग आलेलं आहे वर आणि आपली रेस्टॉरंट स्टाईलमध्ये छोले आलू मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. तर वरतून अशी मी थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर अशी बारीक करून टाकलेली. तर तुम्ही बघू शकता किती छान जाडसर घट्ट अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की